डोळ्यांनी फक्त बघा नाही तर डोळ्यांनी जगा. तुमच्या मनातील डोळ्याविषयी असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आलो आहे डॉक्टर खराडे चारुय हॉस्पिटलच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपला विषय आहे डोळ्याची दृष्टी कमी का होते. दृष्टी कमी होण्याचे मेनली 3 कारणं आहेत. एक असतो मोतीबिंदू, दुसरा असतो काचबिंदू आणि तिसरा असतो रेटिनाचा प्रॉब्लेम. बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्या आजूबाजूचे एल्डरली लोक आपल्याला असं सांगताना आढळतात की मला दिसायला त्रास होतो आहे, माझी नजर कमी झाली आहे आणि मला असं वाटतं की आपल्या नजरेमध्ये आपल्याला दिसायला काही ना काहीतरी तरंगतं आहे किंवा ढग आल्यासारखं वाटतं आहे किंवा धुरकट दिसतं आहे असं सांगणारे अनेक वृद्ध लोक आपल्या आजूबाजूला दिसतात. मेनली ह्या कमी दिसण्याच्या मागची कारणं आहेत 3, जशी मगाशी सांगितली ती. त्यापैकी मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामधली जी लेन्स असते ती लेन्स भुरकट होत जाते जसं वय वाढतं तसं. आपल्या लेन्समध्ये क्रिस्टलाइन प्रोटीन मटेरियल असतं की ज्या मटेरियलमध्ये वयानुसार वाढ होत धुरकटपणा वाढत जातो आणि नजर आपली भुरकट होते, त्यामुळे दिसायला त्रास होतो. दुसरं कारण जे म्हटलं मी ते काचबिंदूच्या कारणामध्ये मेनली आपल्या डोळ्यामधलं जे द्रव्य आहे, ज्या द्रव्यामुळे डोळ्याचा आकार हा गोलाकार राहतो, ते द्रव्य आपल्या शरीरामध्ये हे कायम तयार होत असतं, डोळ्यामध्ये येत असतं आणि काही ड्रेनेज वाटे डोळ्यातून बाहेरही पडत असतं. पण बऱ्याचदा त्या ड्रेनेज मार्गांमध्ये किंवा डोळ्यामध्ये तयार होणाऱ्या द्रव्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि काचबिंदू नावाचा आजार हा आपल्याला होतो. काचबिंदूमध्ये डोळ्याचं प्रेशर, जसं ब्लड प्रेशर असतं त्या पद्धतीने डोळ्याचं प्रेशर हे हाय होतं, वाढतं आणि आपल्या डोळ्यामध्ये त्या वाढलेल्या प्रेशरमुळे आपल्या डोळ्याच्या नसेवरती त्याचा दुष्परिणाम होऊन नजर ही कमी होत जाते. नजरेचा जो दायरा आहे तो कमी होतो. थोडक्यात आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये टनेल व्हिजन असं म्हणतो. म्हणजे आपल्याला बोगद्यातून पाहताना ज्या पद्धतीने मध्यभागी लाईट दिसतो आणि बाकी सगळ्या बाजूनी अंधार, अशा पद्धतीची नजर व्हायला लागते. अशा पद्धतीने काचबिंदूमध्ये आपल्याला आढळून येतं. तिसरा भाग आहे रेटिनाचा प्रॉब्लेम. रेटिनाचे प्रॉब्लेम मेनली 2, एक म्हणजे हायपरटेन्शनमुळे आणि एक डायबिटीजमुळे. हायपरटेन्शनमुळे म्हणजे काय, तर आपल्या डोळ्यामध्ये मागच्या बाजूला पडद्यावरती अनेक रक्तवाहिन्या असतात. जेव्हा आपल्या शरीरामधला रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर जास्त होतं तेव्हा ह्या रक्तवाहिन्यांमधनं रक्तस्राव होऊन पडद्यावरती त्याचा दुष्परिणाम होतो. पडद्याला सूज येते. आपल्या डोळ्याचा मेनली मध्यभाग, त्याला मॅक्युला असं म्हणतात किंवा दृष्टीपटलाचा मध्यबिंदू, त्याला अनेक वेळेला सूज येते आणि आपली नजर ही कमी होते. त्याचबरोबर डायबिटीस म्हणजे मधुमेहामुळे आपल्या शरीरामधली शुगर ही वाढते आणि आपल्या डोळ्याच्या मागच्या पडद्यावरती अनेक वेगळ्या पद्धतीच्या व्याधी होतात. जसं ॲन्युरिझम्स होतात म्हणजे रक्तस्रावाचे छोटे स्पॉट्स, हिमरेजेस म्हणजे रक्तस्रावाचे मोठे स्पॉट्स, काही डॉट अँड ब्लॉट हिमरेजेसही असतात. काही वेळेला अनेक वेळेला हार्ट एक्झुडेट्स म्हणजे आपल्या शरीरामधली काही प्रथिनं त्या ठिकाणी डिपॉझिट होतात, त्यामुळे सुद्धा नजर कमी होते. आणि इन ऑल मॅक्युलर इडिमा ह्या गोष्टीमुळे सगळ्यात जास्त नजर ही कमी होते. ह्या सर्व कारणांमुळे आपल्या डोळ्याची नजर कमी होते. त्यामुळे घर बसल्या नजर कमी झाली आणि मग ती कशी झाली, का झाली ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा लवकरात लवकर डॉक्टरांकडे धाव घेऊन ह्यापैकी कुठल्या आजारामुळे आपली नजर कमी झाली आहे ह्याचा निदान करून घेणं फार गरजेचं. कारण रेटिनामुळे जर ही नजर कमी झाली असेल तर गेलेली नजर पुन्हा परत कधीच येत नाही. त्यामुळे किती पण औषधोपचार केले तरीसुद्धा ती नजर पुन्हा येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांकडनं ह्याचं निदान होणं फार गरजेचं. काचबिंदूमुळे गेलेली नजर पुन्हा येत नाही, परंतु मोतीबिंदूमुळे गेलेली नजर मात्र पुन्हा येऊ शकते. त्यामुळे ह्या 3 प्रकारांमध्ये आपण हे आढळून येतं की 3 प्रकार नजर जाते, पण फक्त मोतीबिंदूचीच सर्जरी केल्यावरती नजर पुन्हा येते. पण गेलेली नजर पुन्हा येण्याच्या मागचं कारण हे मोतीबिंदूने जसं आपण सॉल्व करू शकतो तसं ह्या बाकीच्या 2 आजारांमध्ये आपल्याला करता येत नाही. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा आजार का असेना लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं हे गरजेचं.